पिंट्या इथे ये. बस बस रे बस. तुझा मित्र इतक्या दिवसांनी भेटतो आणि तू नीट बोलतही नाहीस तशीशी. बस. त्याची कारणं त्याला चांगलीच माहिती आहेत. हे बघ पिट्ट्या, आपली मतं वेगळी असू शकतात, पण मैत्रीमध्ये इतका कडवटपणा का आणतोस तू? जाऊ दे आजी, तो नाही ऐकणार. आधीपासूनच हट्टी आहे. त्याचं म्हणणं काही असलं तरी मी चुकीचा नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. थांब पिंट्या. विश्वंभर, काही गोष्टी ना सोडून द्यायच्या असतात आणि काही गोष्टींसाठी ना माफ करायची तयारी असावी लागते. नाही म्हणजे तू चुकीचा आहेस असं मी म्हणत नाही रे, पण जे घडलं त्याला आता अनेक वर्ष झाली आणि त्या रागामुळे ना म्हणजे श्रावणी सोबत असाच अबोला धरून बसणं योग्य नाहीये रे. आजी, हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे रे, पण तू मला पिंट्यासारखाच आहेस ना, म्हणून तुला सल्ला दिला. म्हणजे हे सगळं ना एवढं ताणून नको धरूच रे. तुझं दुःख ना मला समजतंय, पण मी हे सगळं अनुभवातून बोलते. तिळगुळ घे. आणि गोड गोड बोला. येतो आजी, येतो. सांभाळून जा आणि कधी आठवण आलीच फोन कर. साबस.